नमस्कार, मी भीमराव लोणारे IBM 29 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। ते धरणे आंदोलन कसल्या संदर्भात तर महाराष्ट्रामध्ये दारूबंदी व्हायला पाहिजे या मागणीसाठी हे धरणे आंदोलन होतं। माझ्यासोबत समाजवादी पार्टीच्या ज्या नेत्या आहेत मायाताई चौरे ते आमच्यासोबत आहेत। काय सांगाल, महाराष्ट्रातून दारूबंदी व्हायला हवी? महाराष्ट्र आज हे मध्य राष्ट्र झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दारूचा महापूर येतो। महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हा जो दारूबंद केला होता, परंतु दारूबंदी त्यांनी उठवली आणि गांधीच्या नावाखाली वर्धा जिल्हा हा दारूबंदी केलेला आहे, परंतु तिथे सुद्धा शासनाचं लक्ष नाही आहे आणि गडचिरोली जिल्हा सुद्धा तसाच आहे। आणि माझी मागणी आहे की विदर्भ हा संतांचा विदर्भ आहे आणि संतांच्या विदर्भामध्ये अमरावती जिल्हा सुद्धा दारूमुक्त जिल्हा करायला पाहिजे। आणि सर्वात प्राधान्य म्हणजे हे की पूर्ण महाराष्ट्र आम्हाला दारूमुक्त महाराष्ट्र पाहिजे, व्यसनमुक्त महाराष्ट्र पाहिजे। कारण आमची संस्कृती बिघडलेली आहे आणि आमचा युवा वर्ग, आमच्या मुली एकदम पार रसातळाला गेलेल्या आहेत। जर महाराष्ट्र चांगला करायचं असेल, संतांचे नाव आणि समाज सुधारकाचे नाव जर या ठिकाणी तुम्हाला सातत्याने कायम ठेवायचं असेल तर मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करते की ही महाराष्ट्रातली दारू आणि इतरही जे मादक पदार्थ आहेत हे त्वरित त्याच्यावर आळा घालण्यात यावा, अन्यथा ग्राम संरक्षण आणि समाजवादी पार्टी दोघेही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करते। आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि अशातच तुम्ही दारू बंदी असायला हवी असा एक म्हणजे एल्गारच पुकारलेला आहे। महाराष्ट्रातून दारूबंदी व्हायला हवी, नशामुक्त महाराष्ट्र व्हायला हवा, कारण तरुणी सुद्धा नशेच्या आहारी जाताना आपल्याला दिसत आहे। हो, कारण हा जागतिक महिला दिवस आणि हा जागतिक महिला दिवस त्याकरताच साजरा केलेला असतो। 8 मार्च या दिवशीच महिलांनी एक मोठं आंदोलन करून आपल्या हक्कासाठी लढाया लढल्या होत्या। कामगार महिला इंग्लंडमध्ये एकत्रित येऊन त्यांनी ही मोहीम पहिल्यांदा सुरू केलेली होती। म्हणून आम्ही मुद्दामून या दिवशी जागतिक महिला दिवशी हे आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करत आहोत। कारण पूर्ण देश हा नशेच्या आहारी गेलेला आहे। आपला देश जर वाचवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं एकच काम आहे या देशाचं की त्यांनी महिलांना पैसे नको, महिलांना कोणत्या भेटवस्तू नको, युवकांना आणखी दुसरं काही लालच नको, त्यांना फक्त रोजगार आणि हे नशामुक्त जर केलं तर आपल्या देशामध्ये ही परत आधी जी सोन्याची चिडिया म्हणत होते, हा देश परत सोन्याची चिडिया झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे। आणि या देशामध्ये जर दारूबंदी झाली, नशामुक्ती जर झाली तर याच्याने आपले जे येणारी पिढी आहे त्यावर चांगलं परिवर्तन होणार। हो, नक्की होणार। कारण गांधी ने म्हटलेलं होतं कि मेरे देश के जैसा और देश हो ही नहीं सकता, लेकिन अगर मेरे देश की ये दारू अगर बंद हो जाए, ये शराब अगर बंद हो जाए तो मेरे देश के जैसा कोई देश हो नहीं सकता। गांधीजीने त्यावेळेस म्हटलं। गांधीजीने सुद्धा याचं आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा मरेपर्यंत ही खंत होती गांधीजींना कि अरे मेरा देश अगर ये शराब से मुक्त हो तो मुझे बहुत खुशी होंगी और मेरे देश के जैसा और कोई देश हो ही नहीं सकता इस पूरे विश्व में। मी महाराष्ट्र संदर्भात बोलेल, कारण महाराष्ट्रातून दारूबंदी व्हायला हवी, नशामुक्त महाराष्ट्र व्हायला हवा, यासाठी तुमचं आंदोलन सुरू आहे। संविधान चौकामध्ये तुम्ही आंदोलन केलेलं आहे। हो, महाराष्ट्र हा तंतोतंत नशामुक्त आणि दारूबंद हा महाराष्ट्रामध्ये व्हायलाच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। याच्यामुळे महिलांचे संसार पूर्णपणे विस्कटीत झालेले आहे। 22 आणि 23 वर्षाच्या मुली ह्या विधवा झालेल्या आहेत आणि त्यांच्या मागे 1-2 जे मुलं असतात
ते त्यांनी त्यांचा सांभाळ कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आज महिलांना झालेला आहे. घरातून माणूस जेव्हा निघतो तेव्हा ती महिला दारामध्ये उभी राहून वाट पाहत असते की सायंकाळ झाली, माझा नवरा माझ्या घरी येईल. पण सायंकाळ झाली सुद्धा तरी तो नवरा येत नाही आणि ती किती व्याकुळ होऊन आपल्या मुला बाळाकरता ती वाट पाहत असते. परंतु नवरा असा असतो की तो दारू पिऊन एखाद्या गटारामध्ये एखाद्या रोडवर पडलेला असतो. गाड्या चालवणाऱ्याला सुद्धा एवढी भीती वाटते की हा कधी आमच्या गाडीमध्ये येईल आणि याचा जीव झाली. हा गाडी चालवणाऱ्याला सुद्धा एक प्रकारची धास्ती आणि भीती निर्माण झालेली आहे. असं बघितलं जात आहे की महाराष्ट्रातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे तरुण तरुणी आहेत दिवस रात्र दिवसाला तरुण जे असतात ते झोपेत असतात आणि रात्र त्यांची जी असते त्यांचा दिवस निघतो आणि ते रस्त्यावर फिरताना दिसतात, नशा करताना दिसतात. काय सांगाल? आपल्या महाराष्ट्राची अतिशय अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे की खरोखर जो युवा आहे हा 24 तास नशेमध्ये असतो. आई बाप कष्ट करून एक एक पैसा जोडून त्याला शिक्षणाकरता बाहेर पाठवतो, पण तो शिक्षण घेण्याच्या दिवशी नशेमध्ये धुंद असतो. घरातून पैसे सतत मागवत असतो काही ना काही करता, पण शिकत मात्र नाही. तो नशेमध्येच आपले दिवस वाया घालवतो आणि याच्यातून मग नैराश्य काही दिवसांनी त्याला नैराश्य निर्माण होते आणि या नैराश्यातून कधी आई वडिलाची हत्या करतो. आता लगेच 1 महिन्याच्या पूर्वी आमच्या खसाळ्याला एक तरुण मुलगा इंजिनियर 25 वर्षाच्या मुलाने आपल्या आईला मारून टाकलं. 8 दिवस तिला बेडवर ठेवलं, वडिलाला घरात बोलावलं, त्यालाही मारून टाकलं, त्यालाही ठेवलं. सतत 8 दिवस त्याच्यावर पहारी केली आणि नंतर त्या लोकांना समजलं, तेव्हा समजलं की यांनी आपल्या आई वडिलांना मारून टाकलं. ही परिस्थिती आहे. जर आमच्या देशाचा, आमच्या महाराष्ट्राचा तरुण जो इंजिनियर आहे, जो शिक्षित आहे, त्याची आई सुद्धा शिक्षित होती, अशा लोकांच्या घरामध्ये हे जर कृत्य होत असेल तर सामान्य आणखी त्याच्या खालचे जे वर्ग आहे तर त्यांनी कसं जगायचं. आणि मोठ्या हौशेने आई वडील मुलांना मोठं करतात, याच्याकरता करतात की हे माझी पुढची भाकर आहे, हे माझं पुढचं आयुष्य आहे. जर हा शिकेल तर आम्हाला आधार होईल, आम्हाला चांगलं ठेवेल, याच्याकरता आई वडील सुद्धा आपली पुंजी त्या मुलावर लावतात. पण मुलगा नशेच्या आहारी गेल्यामुळे आई वडिलालाच मारून टाकतो. तर अशा परिस्थितीत आई वडिलांनी काय करायचं आणि मुलांनी काय करायचं? त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त नशा, दारू. म्हणूनच त्यांनी आपल्या आई वडिलाचा खून केला नशेच्या आहारी गेल्यामुळे. बिलकुल. आणि हे गोष्ट मी याच्याने सांगते, मुद्दामून खसाड्याचं नाव याच्याकरता घेतले की आमच्या बीजेपीचे जे अध्यक्ष आहेत ते त्यांचं गाव आहे खसाडा, त्यांच्या मामाचं गाव आहे. त्याच्या मामाच्या गावामध्ये ही घटना त्यांच्या मामाच्या गावामध्ये घडलेली आहे. याचा सुद्धा विचार बीजेपी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी हा करायला पाहिजे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, जर महाराष्ट्रातून दारूबंदी झाली नाही, नशामुक्त महाराष्ट्रात जर झाला नाही, तुमचं पुढलं पाऊल काय? जर नशामुक्त झाला नाही महाराष्ट्र, दारूबंदी झाला नाही, तर हे आमचं आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने राहील. आणि याच्या पुढे आम्ही महिलांना सांगू, या देशामध्ये 50% महिला आहेत आणि 50% पुरुष आहे. आणि 50% महिला जर तुम्हाला मतदान करणार नाही तर तुमची पुढची परिस्थिती काय होईल ते महिला तुम्हाला नक्की दाखवून देतील. हा माझा त्यांना सरकारला इशारा आहे. मायाताई चौरे जे आहेत ते समाजवादी पार्टीच्या नेत्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त मायाताई चौरे यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरच्या संविधान चौकामध्ये एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. ते आंदोलन कसल्या संदर्भात होतं तर महाराष्ट्रातून दारूबंदी व्हायला हवी या मागणीसाठी हे आंदोलन होतं. नशामुक्त महाराष्ट्र व्हायला हवा ही मागणी आहे, कारण तरुण तरुणी नशेच्या आहारी जाताना दिसत आहे. त्यांचं भविष्य बनण्याच्या अगोदरच त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होताना दिसत आहे. म्हणूनच मायाताई चौरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त एक एल्गार पुकारलेला आहे की महाराष्ट्रातून दारू बंदी व्हायला हवी, नशामुक्त
महाराष्ट्र व्हायला हवा. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.